ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं, भ्रमरगीतानं उद्धवाला भ्रमात टाकलं. त्याला समजेना राधा कुणाला म्हणतेय, भ्रमराला, कृष्णाला की मलाच काही बोलतीये. भ्रमरगीतामध्ये राधाराणी त्या भ्रमराला विचारते, तू सारखा आम्हाला विचारतोस की कृष्ण किती सुंदर आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, लबाडी कसा करतो, हे सगळं तुम्ही जाणता ना. मग हे जर तुम्हाला ठाऊक आहे, तरी तुम्ही कृष्णाकडे आकृष्ट का बरे झालात? जर आपल्याला त्याचा स्वभाव, त्याची लबाडी माहीत आहे, तर आपण त्याच्यापासून दूर राहण्यातही शहाणपण आहे ना. तू म्हणतोस मी त्यांचा सेवक आहे, पण आम्ही तर त्यांच्या जन्मजन्मांतरीच्या दासी आहोत, त्यांचीच सेवा करीत आहोत. हे भ्रमरा, तू 2 नाही, 4 नाही, 6 पायांचा आहेस. सामान्य पशुपेक्षा तुझ्याकडे दीडपट पशुत्व आहे. त्यांच्यापेक्षा दीडपट बुद्धी कमी आहे. आणि आम्हाला विचारतोस की तुम्ही इतके कृष्णावर मोहित का झालात? मी विचारते त्या प्रश्नाचं तू उत्तर दे. भ्रमरा, तूच सांग. स्वर्गलोक, भूलोक आणि सप्तपाताळात अशी एकतरी स्त्री आहे का, की जिनं श्रीकृष्णांचं सुहास्य वदन, मधुर हास्य असलेलं मुखमंडलचं दर्शन घेतलं आणि आपलं तन, मन, प्राण त्या लबाडावर समर्पित केलेलं नाही? ती एकतरी स्त्री असेल तर मला तिचं नाव सांग. ब्रह्मांडामध्ये एकतरी असा जीव दाखव की ज्यानं श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं आणि सर्वस्व हरून बसला नाही. असं कोणी आहे का प्राणी? अरे गाई, वासरं, पक्षी, हरणांची काय दशा होती ते तू बघ. अरे गाई तरी चारा खाताना वेणुनाद ऐकून चारा मुखात धरून शांत एकटक त्याच्याकडे पाहत राहतात. वासरं तर मुखात घेतलेलं दूध मुखात धरून तशीच उभी राहतात. पक्षी डोळे मिटून शांतपणे तप केल्याप्रमाणे ध्यानस्थ बसतात. हिंस्र प्राणी तर श्रीकृष्णांचं मुखकमल पाहतात हिंस्रपणा विसरून जातात. पुढं राधाराणी म्हणते, चरणरज उपास्ते यस्यंभूतिर्वयं का अपि च कृपण पक्षे युत्तम श्लोक शब्द. इथं राधाराणी अत्यंत दैन्यभाव दीनभाव प्रकट करते. दैन्यभाव खेरीज प्रेमाची अभिव्यक्ती संभवच नाही. सर्वथा हमशून्य झाल्याखेरीज ज्ञान प्रेम प्रकाश जाणवणार नाही. हा दैन्यभाव आपल्यात येण्याकरता ऋषी मुनींनी सर्व स्तोत्रांच्या मध्ये दैन्यभाव प्रकट केलेला आहे. श्री राधाकिशोरी म्हणतात, ज्यांच्या चरणांची उपासना, चरणरजांची कामना, सौंदर्य, वैभव, ऐश्वर्याची अधिष्ठात्री, वैकुंठाची महाराणी महालक्ष्मी करते, तिथं आम्ही कोण? आमची काय किंमत आहे तिथं? श्री महालक्ष्मी पुढं आम्हा व्रजातील गोपींची काय किंमत? तिथं महालक्ष्मीचं मोठेपणा वर्णन करायचं नसून तिच्या पुढं श्री राधेचं दैन्य दीनता दाखवायची आहे. खरं म्हणजे श्री राधा सुद्धा श्रीकृष्णांची प्रियतमा असून 2 देह आणि एकच प्राण आहे. श्री राधा म्हणते, अरे भ्रमरा, माझी एक गोष्ट ऐक आणि मथुरेला परत जा. तुला त्यांनी संदेशवाहक म्हणून इकडं पाठवले ना, आता मग माझाही संदेश तू त्यांना सांग. नारदजी, श्री व्यासजी, श्री शुकदेवजी, श्री वाल्मिकीजी यांनी तसंच इतर सर्व संत महात्म्यांनी श्री ठाकूरजींची इतकी स्तुती केली आहे, इतकी प्रशंसा केली आहे, की इतकी कीर्ती वाढवली आहे, की त्यामुळं ठाकूरजी शेफारून गेलेत. ते अहंकारी झालेले आहेत आणि अहंकारामुळेच, मानीपणामुळेच ठाकूरजींनी दीनांच्यावर दया करणं सोडून दिलेलं आहे. भ्रमरा, तू त्यांना सांग, तुम्ही स्वतःला उत्तम श्लोक म्हणून घेता, ते केवळ या संत महात्म्यांनी तुमचं यशगान गुणगान केलंय म्हणूनच. तेव्हा आता अधिक मानी न होता आमच्यासारख्या दीनांच्यावर दया करायला लागा, तरच यापुढं लोक तुम्हाला उत्तम श्लोक म्हणतील. जरी तुमचं नाव दीनदयाळ पडलं असलं तरी तुम्ही आम्हाला त्रास देऊन आमच्या जखमेवर मीठच लावत आहात. ठाकूरजी, मथुरेत तुम्हाला अधिकार मिळाला, सर्व लोक तुमची प्रशंसा करायला लागले, त्यामुळे तुम्ही अधिकच फुशारून गेलेला आहात. तुमचा तो अधिकार तुम्ही आमच्यासारख्या अबलांच्यावर का गाजवता?
तुम्ही तुमचे दीनदयाळूपणाचं व्रत सांभाळा, तरच तुमची कीर्ती वाढेल. त्यासाठी तुमच्याकडे लोक येतात ना. हे नाथ, कमीत कमी उत्तम श्लोक शब्दाच्या अर्थाचा विचार तरी करा हो. आणि आपलं सर्वांचा उद्धार करण्याचं व्रत सोडू नका, नाहीतर तुमचीच बदनामी होईल. हे प्रियतमा, तुमची ही बदनामी आम्हाला सहन होणारी नाही आहे. कारण शेवटी तू कसाही असलास ना तरी आमचाच आहेस ना. भ्रमरगीतात शेवटी राधाराणी म्हणते, हे मधुकरा, आम्हाला हे सांगा की आर्यपुत्र म्हणजेच आमचे पतिदेव सध्या मथुरेत आहेत ना. त्यांना आई, बाबा, नातलग, गोपाळांची आठवण येते का हो? आणि आमच्याबद्दल, सख्यांच्याबद्दल ते काही सांगतात का हो? आणि अगुरूसारखे सुगंधी करकमल ते कधी आमच्या मस्तकावर ठेवतील काय? शुकमुनी म्हणतात, श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी लालचावलेल्या गोपींचं, राधाराणीचं हे म्हणणं ऐकून त्यांचं उद्धवानी सांत्वन केलं आणि उद्धव म्हणाला, गोपीनो, तुम्ही कृतकृत्य आहात. साऱ्या जगाला तुम्ही अत्यंत वंदनीय आहात, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना तन मन समर्पित केलेलं आहे. समर्पित भक्तीचा आदर्श तुम्ही भक्तांच्या पुढे ठेवलेला आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा की श्रीकृष्ण तुम्हाला विसरलेले नाहीत. तुमची ते सदैव आठवण काढत असतात. तुम्हा सर्वांच्या दर्शनानं मी अत्यंत धन्य झालोय. मी केवळ ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा कोरडा उपदेश करत असतो, पण मला तसा अद्याप अनुभव आलेला नाही. तुम्ही मात्र सतत अखंड ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेताय. मी तुम्हाला अधिक आनंद देण्याकरता श्रीकृष्णाचा संदेश सांगतो, कृपया ऐका. श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की तुमचा माझ्याशी कधीही पूर्णपणे वियोग होऊ शकत नाही. सर्व पदार्थांच्या मध्ये जशी पंचमहाभूते व्याप्त असतात, तसाच मी तुमच्या प्राण, मन, इंद्रिये यांचा आश्रय आहे. गोपीनो, मी तुम्हाला प्रिय असून सुद्धा तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो. याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही माझे सतत ध्यान, मनन, चिंतन केल्यानं मी तुमच्या जवळच आहे याचा तुम्हाला अनुभव यावा म्हणून. कारण स्त्रियांचं चित्त नेहमी दूरदेशी असलेल्या प्रियतमाच्या ठाई जितकं गुंतून राहतं, तितकं डोळ्यासमोर राहणाऱ्यांच्या ठिकाणी लागत नाही. तीही वृत्ती मनात उठू न देता संपूर्ण मन माझ्या ठिकाणी लावून जेव्हा तुम्ही माझं स्मरण कराल, तेव्हा लवकरच मला कायमच्या प्राप्त व्हाल. भगवान श्रीकृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली. त्यांना श्रीकृष्णच आपला आत्मा आहे याची जाणीव झाली. उद्धवानं श्री राधेला वंदन केलं. राधाराणीची चरणधुली आपल्या कपाळाला लावून घेतली आणि राधाराणींच्याकडं प्रेमलक्षणा भक्तीचं दान मागितलं. तेव्हा श्री राधेनं उद्धवाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्या क्षणी उद्धवाला प्रेमलक्षणा भक्तीचं दान मिळालं. उद्धवाला समाधी लागली. त्यावेळी श्री राधेनं वेणुवादन सुरू केलं. श्री राधेच्या वेणुवादनानं उद्धव भानावर आला. वेणूची धून ऐकून कृष्ण धावत धावत आला आणि गोपींच्या मेळात राधेसह विराजमान झाला. उद्धवाला राधाकृष्णांचं मनोहर दर्शन झालं. उद्धवाला खात्री पटली की राधा आणि कृष्ण वेगळे वेगळे नाहीत, तर दोन देह आणि एक प्राण आहेत. कृष्ण गोपींच्या दूरही नाही आणि भिन्नही नाही. उद्धव गोप गोपी, श्री राधा, नंद, यशोदा यांची अनुमती घेऊन मथुरेला निघाला. मथुरेला कृष्णाला भेटायला उद्धव गेला आणि कृष्णाला म्हणाला, हे माधवा, मी पाहिलं गोपी सर्व गोकुळवासी तुझ्यासाठी किती व्याकुळ झालेले आहेत. आपल्या प्राणांच्या पेक्षा तुझ्यावर त्या जास्ती प्रेम करतात. ही त्यांना तू सोडून आलास म्हणजे किती निष्ठुर आहेस हे मी जाणलं. तेव्हा हसत हसत कृष्ण म्हणाला, उद्धवा, गोकुळातून आल्यावर तू लगेच गोपींची प्रशंसा करायला लागलास, पण मी निष्ठुर नाही. तेव्हा उद्धवाच्या लक्षात आलं की ही सगळी श्रीकृष्णांची लीला आहे. श्रीकृष्ण गोकुळात आहेत, तसंच मथुरेतही आहेत. राधाकृष्ण एकच आहेत. उद्धवाचं ज्ञान आणि गोपींची भक्ती म्हणजे सगुण निर्गुण यांचा समन्वय आहे. उद्धव आता प्रेमलक्षणा भक्तीनं परिपूर्ण झाला. त्यानंतर
भगवान श्रीकृष्ण व्याकुळ झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिला वचन दिल्याप्रमाणे तिच्या घरी गेले. भगवंतांना पाहून कुब्जी अत्यंत प्रसन्न झाली. तिनं त्यांना आसन देऊन त्यांची पूजा केली. आनंद मूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना आपल्या दोन्ही हातांनी गाढ आलिंगन देऊन कुब्जेनं प्रदीर्घ कालापासून आपला विरहताप शांत केला. कुब्जेनं फक्त सुगंधी उठणं दिलं होतं, तेवढ्यानंच तिला मोक्ष देण्यास समर्थ आणि मिळण्यास कठीण अशा भगवंतांची प्राप्ती झाली. परंतु त्या अभागिनीने मात्र हेच मागितलं. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण बलराम उद्धवासह क्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसंच त्यांच्याकडून काही काम करून घेण्यासाठी अक्रूरांच्या घरी गेले. अक्रूराने त्याचं स्वागत केलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांची स्तुती करून म्हणलं, हे प्रभो, मोठमोठे योगी आणि देवराज सुद्धा ज्यांचं स्वरूप जाणू शकत नाहीत, त्या आपलं आम्हाला साक्षात दर्शन झालं, ही एवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे प्रभू, आम्ही स्त्री, पुत्र, धन, स्वजन, घर, देह इत्यादी रूपमोहाच्या दोरीनं बांधले गेलेलो आहोत. हा आपल्याच मायेचा खेळ आहे. कृपा करून आपण आमचं हे बंधन लगेच तोडून टाका. तेव्हा श्रीकृष्णाने स्मितहास्य करून आपल्या काकांना सांगितलं, प्रिय काका, आपणच आमचे चुलते आदरणीय बांधव आहात. आम्ही आपल्या मुलासारखे आहोत. आपणच आमचं रक्षण पालन करून आमच्यावर कृपा करावी. आपण आमच्या हितचिंतकांमध्ये श्रेष्ठ आहात, म्हणून आपण पांडवांचं हित करण्यासाठी तसंच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी हस्तिनापूरला जावं. आम्ही ऐकलं आहे की पांडूच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर इत्यादी पांडव अत्यंत दुःखी झालेले होते. धृतराष्ट्रानं त्यांना राजधानीत आणलं असून ते तिथंच राहतात. धृतराष्ट्र तर अंध आहेत आणि मनानं कणखर नाहीत. दुष्ट पुत्रांच्या अधीन झाल्या कारणानं तो भावांच्या मुलांशी व्यवहार नीट करत नसणार. म्हणून आपण तिथं जावं आणि त्यांची स्थिती चांगली आहे का वाईट आहे हे जाणून घ्यावं. ते समजताच त्या आप्तांना सुख कसं मिळेल ते आपण बघू, असं सांगून श्रीकृष्ण आपल्या घरी परतले. त्यानंतर अक्रूर श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार हस्तिनापूरला धृतराष्ट्रांच्याकडे गेले. राजाचं पांडवांच्या बरोबरचं वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर काही महिने तिथं राहिले. खरं बघितलं तर आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचं धाडस शकुनी इत्यादी दुष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणाऱ्या धृतराष्ट्रामध्ये नव्हतं. प्रजा मात्र पांडवांच्यावर अधिक प्रेम करत होती, हे त्यांना सहन होत नव्हतं. धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र पांडवांच्यावर कसे अत्याचार करत आहेत हे कुंतीनं आणि विदुरानं अक्रूराला सांगितलं. अक्रूराला पाहून कुंतीला आपल्या माहेरची आठवण झाली. अनेक रडत रडत तिनं विचारलं, दादा, माझे आई वडील, भाऊ बहीण, पुतणे, नातलग स्त्रिया आणि मैत्रिणी माझी कधी आठवण काढतात का? माझा भाचा भक्तवत्सल आणि शरण आलेल्यांचं रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम यांना आपल्या आत्तेभावांची कधी आठवण येते का हो? शत्रूंच्या गराड्यात असल्यामुळं मी शोकाकुल आहे. लांडग्यांच्या कळपात हरणी सापडावी तशी माझी अवस्था झालेली आहे. श्रीकृष्ण कधी इथे येऊन माझं आणि या अनाथ बालकांचं सांत्वन करील काय हो? हे सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णा, तू महायोगी आहेस. तूच सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस. हे गोविंदा, आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले, आमचं रक्षण कर रे. शुकमुनी म्हणतात, परीक्षिता, तुझी पणजी कुंती अशा प्रकारे स्वजनांचं आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागली. तेव्हा अक्रूर कुंतीचा निरोप घेऊन मथुरेला जाण्याकरता निघाला आणि धृतराष्ट्राला भेटून म्हणाला, आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण राज्यावर बसलेला आहात. कृपया स्वजनांच्या बरोबर समान वर्तन ठेवावं. तसं केल्याने आपल्याला सद्गती प्राप्त होईल. आपण जर ह्याच्या विपरीत आचरण कराल तर लोक निंदा करतील आणि नरकात जावं लागेल. हे ऐकून धृतराष्ट्र म्हणाला,
आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश माझ्या चंचल चित्तात स्थिर होत नाही, कारण पुत्राच्या ममतेमुळं माझं मन विषम झालं आहे. धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधींचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परतला आणि श्रीकृष्णाला त्यांनी सगळं सांगितलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान